मराठा आरक्षणासाठी लढा देणारे मनोज जरांगे पाटील यांची पदयात्रा ही नगर जिल्ह्यामध्ये दाखल होणार आहे आणि त्यांच्या जेवणाची व्यवस्था ही पाथर्डी तालुक्यामध्ये करण्यात आलेली आहे। त्या अनुषंगाने जर आपण बघितलं तिथं मराठा बांधवांच्या वतीनं चटणी आणि पुरी अशा पद्धतीचा मेनू जो आहे तर तो मराठा बांधवांच्या जेवणाची व्यवस्था या ठिकाणी या माध्यमातून करण्यात आलेली आहे। मोठा पद्धतीने स्टॉल जे आहेत तर ते या मैदानावरती लागल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। प्रत्येक तालुक्यातील प्रत्येक गावातील मराठा बांधवांनी एकत्रित मनोज जरांगे पाटील यांच्या सोबत येणाऱ्या सर्व मराठा बांधवांच्या जेवणाची व्यवस्था ही केल्याचं आपल्याला पाहायला मिळतं आहे। किती लोकांची जेवणाची व्यवस्था करण्यात आली, कसा नेमकं यासाठी आपल्याला वेळ लागलेला होता तयार करण्यासाठी? पदयात्रेत जितके लोक असतील तेवढ्या लोकांची व्यवस्था या ठिकाणी केलेली आहे। करोडो लोकांची व्यवस्था या ठिकाणी केलेली आहे। जेवढे पदयात्रे असतील त्या सर्वांना पुरेल, सोबत बरोबर घेऊन जाता येईल इतकी अन्नदानाची सोय या ठिकाणी केलेली आहे। याच्यामध्ये एक वेगळाच मेनू आपल्याला दिसतो आहे। हा मुद्दा म्हणून तयार केलेला आहे। जर एखाद्या पदयात्रींना सोबत घेऊन जायचं असेल कुठेही खाऊ शकता, टिकाऊ स्वरूपाचा ताजा केलेला आहे आणि म्हणून हा एक वेगळा आयटम आपण तयार केलेला आहे। पद्धतीनं जे आहेत इथं जेवणाची व्यवस्था जी आहे तर ती मराठा बांधवांच्या वतीनं करण्यात आलेली आहे। कॅमेरा पर्सन प्रसाद सुनील बोंगळे, एबीपी माझा, पाथर्डी, अहमदनगर। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।